आई, किती ही धूळ आणि घाण, कसली घाण आहे इथे. शहर कसं चकचकीत असतं. स्नेहा नाक मोडत म्हणाली. पण जिजाबाईंनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांना वाटलं सून शहरातली आहे, तिला सवय नाहीये. त्या रात्री जेवताना अविनाशने मुख्य विषयाला हात घातला आणि अत्यंत गोड आवाजात म्हणाला, आई आता तुझं वय झालंय, गावी एकटी राहून किती कष्ट करणार. पण पुढे मित्रांनो खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे. जिजाबाईंनी नंतर शेवटी मुलांना कशाप्रकारे धडा शिकवला आणि स्वाभिमानाने राहायला वृद्धांना कसं शिकवलं ते आपण या कथेमध्ये पाहणार आहोत. खूपच इंटरेस्टिंग कथा आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. वयाची 70 ओलांडली असली तरी मेहनत करून बनवलेले शरीर अजूनही तग धरत होतं. पती निवृत्त शिक्षक होते. ते गेल्यानंतर जिजाबाईंनी एकट्याच जीवावर 10 एकर शेती आणि आपला एकुलता एक मुलगा अविनाशला सांभाळलं होतं. अविनाश त्यांच्यासाठी फक्त मुलगा नव्हता, तर त्यांच्या आयुष्याचं शेवटचं आश्रयस्थान होता. त्या दिवशी दुपारी घरासमोर एक पांढरी चमचमीत गाडी थांबली. जिजाबाईंनी हात डोळ्यावर ठेवून पाहिलं तर गाडीतून अविनाश आणि त्याची पत्नी स्नेहा उतरले. जिजाबाईंचा आनंद गगनाला भिडला. "अरे अविनाश, लेखास न सांगता असं कसं आलास रे?" जिजाबाईंनी पदाने हात पुसत धावत जाऊन मुलाचं औक्षण केलं. स्नेहाने कपाळावर आठ्या घालताच घरात पाऊल टाकलं. "आई, कितीही धूळ धूळ आणि घाण, शहर कसं चकचकीत असतं," स्नेहा नाक मोडत म्हणाली. पण जिजाबाईंनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांना वाटलं सून शहरातील आहे, तिला सवय नाहीये. त्या रात्री जेवताना अविनाशने मुख्य विषयाला हात घातला आणि अत्यंत गोड आवाजात म्हणाला, "आई आता तुझं वय झालंय, गावी एकटी राहून किती कष्ट करणार आहेस. शेतीवाडीचं घर आणि सगळं सांभाळणं तुझ्याहून होणार नाही. असं वाटतंय मला. आम्हाला खूप इच्छा आहे की तू आमच्यासोबत शहरात राहशील." जिजाबाईंनी डोळ्यात पाणी आणलं, पण बाबा म्हणाले, "हे घर आणि ही जमीन तुझ्या वडिलांच्या आठवणी आहेत रे." स्नेहा लगेच म्हणाली. सासूबाईंना म्हणाली, "आठवणींनी पोट भरत नाही हो. शहरात तुम्हाला एसी रूम मिळेल, गरम पाणी मिळेल आणि मुख्य म्हणजे नातवाला सोबत पण मिळेल तुमची. आणि हो, अविनाशला व्यवसायासाठी थोडे पैसे लागणार आहेत. जर आपण गावाकडची जमीन आणि शहरातलं जुनं घर विकलं, तर तुमचंही भविष्य सुरक्षित होईल." जिजाबाईंना काही संशय वाटला नाही. त्यांना वाटलं मुलगा आपल्या सुखासाठीच हे सगळं सांगतोय. पुढचे 2 दिवस अविनाशने आईची खूप काळजी घेतली. कधी पाय चेपून दे तर कधी स्वतःच्या हाताने घास भरवला. जिजाबाईंना वाटलं माझ्या सोन्यासारखा मुलगा मला पुन्हा मिळाला. तिसऱ्या दिवशी त्यांना घरातल्या एका आलिशान ऑफिसमध्ये नेण्यात आलं. तिथे टेबलावर कागदांचा ढीग होता. आई म्हणाली, "हे फक्त फॉर्मॅलिटी आहे. तू एकटी असल्याने उद्या कोणी नातेवाईक जमिनीवर हक्क सांगू नये म्हणून हे सगळं माझ्या नावावर करतोय. तू फक्त इथे अंगठा लाव." अविनाशने शाईचा पॅड पुढे केला. जिजाबाईंनी क्षणभर विचार केला. त्यांच्या अंतरात्म्याला एकदा धोक्याची भावना झाली. घंटा वाजवली, पण मुलाच्या चेहऱ्यावरच्या खोट्या मायेने त्यांना अंधारं केलं. त्यांनी एकामागून एक 10-12 कागदांवर अंगठा उमटला. त्यांना काहीच कळलं नव्हतं की ज्या हाताने त्यांनी मुलाला पाळण्यात झुलवलं, त्याच हाताने त्यांनी स्वतःच्या नाशाच्या करारावर स्वाक्षरी केली होती. जशी मालमत्ता अविनाशच्या नावावर झाली, तसंच त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलला. गाडीतून शहराकडे परतताना त्याने आईकडे एकदाही पाहिलं नाही. शहरातल्या फ्लॅटवर पोहोचल्यावर स्नेहाने जिजाबाईंना हॉलमध्ये सोडलेलं सामान उचलून एका कोपऱ्यातल्या एका लहान अंधाऱ्या खोलीत टाकलं. "आई, आजपासून तुम्ही त्याच खोलीत राहायचं होतं. आणि हो, घर सजवायला काहीही धक्का नको, असं त्यांना ठरवलं होतं." स्नेहाचा आवाज आधी जितका मधासारखा गोड असायचा, आता तो सुरीसारखा धारदार झाला होता. जिजाबाई सुनेसारखी होऊन पाहत राहिल्या. ज्या मुलांसाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं होतं, त्याने घराची चावी मिळताच आईला एका अडगळीच्या खोलीत ढकललं होतं. त्या रात्री जिजाबाईंना जेवणही मिळालं नाही. भूक तर त्यांना लागली होतीच, पण त्यापेक्षा जास्त काळजाला लागलेली जखम जास्त वेदनादायी होती. मायेचा जो आधार त्यांना वाटत होता, तो आता गळ्याभोवतीचा फास बनत चालला होता. त्या शहरातल्या त्या आलिशान ठिकाणी घरात जिजाबाईंना कसा त्रास दिला जातो, स्नेहा आणि अविनाशचा प्रचंड क्रूरपणा कुठपर्यंत जातो आणि अखेर त्या काळोख रात्री असं काय घडतं की जिजाबाईंना घराबाहेर पडावंच लागतं. शहरातील त्या जुन्यासारख्या इमारतीच्या 10व्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये जिजाबाईंचा मुक्काम आता 15 वड्यावरूनही जास्त होता. त्या 15 दिवसात त्यांना नीट कळलं होतं की आता ते घर आता परक्या लोकांचं झालंय.
ज्या खोलीत त्यांना ठेवलं होतं तिथे दिवसा पूर्ण सूर्यप्रकाश पोहोचत नव्हता. गावातल्या मोकळ्या हवेत मातीच्या वासात वाढलेल्या जिजाबाईंना त्या बंद खोलीत राहणं कठीण जात होतं. त्या खोलीत राहणं म्हणजेच गुदमरल्यासारखं त्यांना व्हायचं. जे सकाळची सुरुवात स्नेहाच्या ओरडण्याने व्हायची. "ए म्हातारे उठ, आता काय उपकार करायचा आहे का? जा आधी बाल्कनी पुसून घे आणि भांडी घासायला घे." जिजाबाईंच्या कानावर हे शब्द पडले की त्यांचं काळच थरकवून जायचं. ज्या हातांनी गावात अनेकांना अन्नदान केलं होतं ते हात आता सून आणि मुलाच्या उष्ट्या भांड्यां खरकटे उचलण्यात अडकले होते. अविनाश तर पूर्ण बदललेलाच होता, पण त्याचं बदलणं इतकं क्रूर असं जिजाबाईंनी स्वप्नातही पाठलं नव्हतं. तो सकाळी तयार होऊन ऑफिसला जायचा. आई त्याच्याकडे आशेने पाहायची, पण तो नजर चोरून निघून जायचा. एक दिवस सकाळी जिजाबाईंना खूप ताप आला होता. थंडीने त्या कुडकुडत होत्या. त्यांनी धीर धरून स्नेहाकडे थोडं गरम पाणी मागितलं. स्नेहाने चिडून किचनमधून पाण्याचा तांब्या आणला आणि तो जिजाबाईंच्या अंगावर उडवला. "नाटकं करू नकोस काम चुकवण्यासाठी. हे आजारपणाचं सोंग आहे ना? तुझं नीट आहे मला माहीत आहे," असं म्हणत ती जिजाबाईंच्या डोळ्यातून घळाघळ पाणी वाहू लागलं. त्यांनी मनातल्या मनात ईश्वराचा धावा केला. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. त्या रात्री शहरात ढगफुटीसारखा पाऊस पडत होता. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा सुटला होता. अविनाश आणि स्नेहा ड्रॉइंग करत होते. अधोगती सोफ्यावर बसून आम्ही हसत खेळत टीव्ही पाहत होतो. जिजाबाई हळूच बाहेर पडली आणि विचारलं, "अविनाश, बाळा मला थोडी भूक लागली आहे. सकाळपासून काही खाल्लं नाही." स्नेहा अचानक उभी राहिली. "भूक लागली का तुम्हाला? आज काय केलंस? भांडी अजून तशीच आहेत. तुम्हाला भूक लागली असं का वाटतंय? तुला जेवण द्यायचंय का? इथे काही मदत केंद्र उघडलंय का? मालमत्तेचं नाव तुझ्यावर झालं म्हणजे आमची जबाबदारी संपली का?" अविनाश रागाने आईचा हात धरून तिला दाराकडे ओढायला लागला. जिजाबाई सळसळून खाली पडली, पण त्याला थोडीसुद्धा दया आली नाही. "आई, आता तू इथे राहू शकत नाहीस. तुझ्यामुळे घरात नेहमीच भांडणं होत असतात. हे घे तुझे कपडे आणि निघ इथून." "अविनाश, अरे माझ्या सोने, असं करू नकोस रे. बाहेर बघ किती पाऊस पडतोय. मी कुठे जाणार? या वयात कुठे जाणार?" जिजाबाईंनी त्याचे पाय धरले. पण अविनाशने रागाच्या भरात त्यांना जोराचा धक्का दिला आणि दरवाजा जोरात बंद केला. जिजाबाई दरवाजाच्या बाहेर त्या थंडगार कॉरिडॉरमध्ये पडल्या होत्या. काही वेळ त्या दरवाजा वाजवत राहिल्या, विनवण्या करत राहिल्या. पण आतल्या टीव्हीचा आवाज मुद्दाम वाढवला होता. वयाच्या 70वर असलेली ती माऊली त्या वादळी रात्री फाटकी गोधडी आणि एका छोट्या पिशवीत असलेला देवाचा फोटो घेऊन लिफ्टकडे निघाली होती. रस्त्यावर येताच पावसाच्या थपडांनी त्यांचं शरीर थंड झालं. रस्ते माणसांपासून रिकामे होते. गुडघाभर पाणी साचलेलं होतं. डोळ्यातून पाणी वाहत होतं. पावसाचं पाणी एकसारखं झालं होतं. जिजाबाईंना आता रडू येत नव्हतं, पण त्यांचं मन वेगळ्या भावना अनुभवू लागलं होतं. ज्या मुलाला 9 महिने पोटात वाढवलं त्याने आज एका रात्रीत मला परकं केलं. जर रक्तच शत्रू झाला असेल तर आता कुणासाठी जगायचं? त्या रात्री जिजाबाईंना शहरातल्या कोणत्याही दुकानाच्या छताखाली जागा मिळाली नाही. वॉचमन लोकांनी त्यांना तिथून हकलवून लावलं. चालत चालत थकलेल्या पाहून ते एका अशा दिशेला वळाली जिथे सामान्य माणूस जायला घाबरत असतो. समोर एक जुना मोडकळीस आलेलं मंदिर होतं आणि त्याच्या बाजूला पसरलेली शांतता होती. त्याच्या बाजूला स्मशान होतं. त्या काळोख्या रात्री जिजाबाईंनी स्मशानाच्या दिशेने पाय टाकला. ज्या जागाने त्यांना नाकारलं होतं त्या जगाचा त्याग करून त्या आता मृत्यूकडे नाही तर एका नव्या अस्तित्वाकडे निघाल्या होत्या. जोरदार पाऊस अंगावर येत होता. जिजाबाई शहराच्या टोकाला असलेल्या त्या जुन्या स्मशानाच्या लोखंडी गेटजवळ येऊन थांबल्या. रात्रीचे 2 वाजले होते जवळपास. चारही बाजूनी शांतता होती. फक्त पावसाचा आवाज मधून अधून येत होता. आवाज ऐकू येत होता. कुत्र्यांचा केविलवाणा रडण्याचा आवाज ऐकू येत होता. ज्या स्मशानाला पाहून दिवसाच्या वेळी माणसाचा थरकाप उडायचा, तिथे आज एक 70 वर्षांची माऊली आश्रय शोधत होती. कारण जिवंत माणसाच्या जगापेक्षा तिला ते मृतांच्या जगातलं वातावरण जास्त सुरक्षित वाटू लागलं होतं. समोर एक पडकं महादेवाचं मंदिर होतं. जिजाबाईंनी लटपटत्या पावलाने तिकडे जाऊन पायऱ्यावर थोडा विसावा घेतला. अंगावरचे कपडे पूर्ण ओले झाले होते. थंडीत दात वाजू लागले होते. त्यांनी आपल्या पिशवीतून देवाचा तो छोटासा फोटो काढला आणि छातीशी घट्ट धरला. "देवा, ज्या मुलाला मी देवासारखं जपलं त्यानेच मला या स्मशानात आणून सोडल्यासारखं झालंय. आता तूच माझा वाली आहेस." अचानक अंधारातून एक आकृती समोर आली. हातात कंदील होता.
जिजाबाई त्यांना पाहून दचकल्या. तो कलुआ होता. हा स्मशानाचा राखणदार आणि प्रेत जाळण्याचं काम करणारा माणूस होता. त्याचं शरीर धिप्पाड होतं, डोळे लाल होते, पण त्या भयानक दिसणाऱ्या चेहऱ्यामागे एक मृदू हृदय होतं. कोण आहेस ग माय? तू यावेळेला इथे काय करतेस? कलुआने विचारलं. जिजाबाईंनी हुंदका आवरत आपली कहाणी सगळी सांगितलं. सगळं ऐकून घेतल्यावर कलुआच्या डोळ्यात देखील पाणी आलं. माणूस किती नीच असू शकतो. ज्या आईने जन्म दिला तिला स्मशानाची वाट दाखवली गेली. चल माई, इकडे ये. या मंदिरात ये. पावसाचं पाणी येते. माझ्या खोलीत चल. कलुआने आपल्या छोट्याशा झोपडीत जिजाबाईंना नेलं. तिथे गेल्यानंतर तिथे त्याने शेकोटी पेटवली. आपल्या वाटणीतली 2 कोरडी भाकरी आणि थोडा कांदा त्यांच्या समोर ठेवला. हे घे माय, खाऊन घे. इथं कोणी तुला त्रास द्यायला येणार नाही. जगाला वाटतं इथं भूत असतात, पण मला वाटतं खरं भूत तर बाहेरच्या जगात माणसाच्या रूपात फिरतायत. त्या रात्री जिजाबाईंना झोप लागलीच नाही. शेकोटीच्या ज्वालांकडे पाहत त्या विचार करत होत्या. एका बाजूला पोटचा मुलगा ज्याने घास हिरावला होता आणि दुसऱ्या बाजूला हा अनोळखी माणूस ज्याने आपली भाकरी कशी तरी दिली होती. तिथेच त्यांनी शपथ घेतली. आता रडणं बंद. ज्या दिवशी मी या घराबाहेर पडली त्याच दिवशी जिजाबाई जागी झाली. आता जन्म झाला असा आता एका शक्तीचा, जी अन्यायाला सहन करणार नाही. दुसऱ्या दिवसापासून जिजाबाईंनी स्मशानातच राहायचं ठरवलं. सुरुवातीला लोक त्यांना वेडी समजायचे, पण जिजाबाईंनी तिथे काहीतरी वेगळं करायला सुरुवात केली. स्मशानात जे प्रेत यायची त्यांच्यासोबत येणाऱ्या असहाय्य नातेवाईकांना त्यांनी पाणी दिलं, त्यांना धीर दिला. हळूहळू त्यांनी स्मशानाच्या परिसरातील पडकी जमीन साफ केली आणि तिथे तुळशीचं झाडं लावली. एकदा एका श्रीमंत माणसाच्या घरात प्रेत आलेलं होतं. त्यांचे नातेवाईक रडत होते, पण घाईत होते. जिजाबाईंनी शांतपणे पुढे जाऊन त्या मृतदेहाची विधीने पूजा केली आणि नातेवाईकांना सांगितलं, मरणारा माणूस फक्त आठवणी घेऊन जातो, पैसा नाही. त्याला सन्मानाने निरोप द्या. त्या माणसाच्या मुलाला आपली चूक लक्षात आली आणि त्याने जिजाबाईंना काही पैसे दिले. जिजाबाई म्हणाले, हे पैसे माझ्यासाठी नाही, इथल्या जवळ काही अनाथ मुलं कचरा वेचतात, त्यांच्याजवळ ठेवून जेवणासाठी वापरा. त्या दिवसापासून जिजाबाईंच्या कार्याला एक नवीन दिशा मिळाली. स्मशानात शांतपणे त्यांनी स्वतःला सिद्ध करायचं ठरवलं. ज्या मुलाला मला टाकाव म्हणून समजून फेकलं, घरातून बाहेर काढलं, त्याला दाखवून द्यायचं होतं की आई कधीही टाकाऊ नसते. ती तर संकटात आधार देणारी ताकद असते. स्मशानातून लाकडं वेचत वेचत जिजाबाईंच्याच मनात एक मोठा प्रकल्प रचायला येऊ लागला. त्या प्रेतांच्या लोकाला राखेला श्लोक शिवत नाहीत, त्याच राखेतून एक नवी इतिहास लिहायची तयारी सुरू झाली. स्मशानाच्या त्या शांत वातावरणात जिजाबाईंनी आता पूर्णपणे स्वतःला गुंतवून टाकलं होतं. कलुआच्या मदतीने त्यांनी स्मशानाच्या कोपऱ्यात एक छोटीशी झोपडी बांधायला सुरुवात केली. सुरुवातीला लोक जिजाबाईंना स्मशानातली वेडी म्हातारी म्हणायचे, पण जिजाबाईंच्या चेहऱ्यावरचं तेज आणि त्यांच्या बोलण्याचा आदर पाहून हळूहळू लोकांचा दृष्टिकोन बदलू लागला. एकदा स्मशानाबाहेर 2 लहान मुलं कचरा वेचत होती. भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. जिजाबाईंनी त्यांना जवळ घेतलं, आपली भाकरी दिली आणि तिथेच राहू द्यायला सांगितलं. उद्यापासून कचरा वेचायचा नाही, माझ्यासोबतच राहायचं, असं मायेने सांगितलं. हळूहळू 5-6 मुलं जमा झाली. जिजाबाईंनी त्यांना फक्त जेवण दिलं नाही, तर स्मशानात येणाऱ्या टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त गोष्टी कशा बनवायच्या ते शिकवलं. स्मशानात अंत्यविधीसाठी येणारे लोक बऱ्याचदा कपडे, लाकूड आणि इतर साहित्य सोडून जात असत. जिजाबाईंनी त्या जुन्या कपड्यांपासून गोधडी शिवल्या. लाकडाच्या उरलेल्या तुकड्यापासून सुंदर खेळणी बनवली. शहरातल्या एका मोठ्या व्यापाऱ्याचे वडील मरण पावले होते. तेव्हा जिजाबाईंनी अंत्यविधीच्या वेळी त्यांच्या कुटुंबाला कसं सांभाळलं आणि धीर दिला ते पाहून तो व्यापारी भारावून गेला. माझं तुमचं काम खूप मोठं आहे, मी तुम्हाला काय मदत करू शकतो, त्याने विचारलं. जिजाबाईंनी शांतपणे उत्तर दिलं, मला मदत नको, पण माझ्या मुलांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून द्याल का तुम्ही? मला त्यांना भिकारी न समजता खरं कारागीर बनवायचं होतं. त्या व्यापाऱ्याने जिजाबाईंच्या हाताखालील मुलांनी बनवलेल्या वस्तू शहरातील मोठ्या दुकानात प्रदर्शनासाठी ठेवल्या. बघता बघता त्या वस्तू स्मशानातील कला म्हणून प्रसिद्ध झाल्या. जिजाबाईंनी त्यातून मिळणाऱ्या पैशातून स्मशानाबाहेर एक पडकी जागा विकत घेतली आणि तिथे आईचा आधार म्हणून नावाचा आश्रम सुरू केला. इतर आश्रमांप्रमाणे इतर
हा आश्रम इतर आश्रमांप्रमाणे नव्हता. इथे फक्त अनाथ मुलं नव्हती, तर ज्या वृद्ध मातापित्यांना त्यांच्या मुलांनी घराबाहेर काढलं होतं तेही होते. अशाने जिजाबाईंनी सन्मानाने आणलं. ज्यांनी आपल्याला नाकारलं त्यांना आपली किंमत दाखवायची असेल तर रडून काही चालणार नाही. काम करून दाखवावं लागेल, असं जिजाबाईंचं मंत्र होतं. काही वर्षात आईचा आधार हा एक मोठं गृहउद्योग केंद्र बनलं. तिथली लोणचं, पापड, हस्तकला आणि कापडी पिशव्या अख्ख्या शहरात ब्रँड बनल्या. जिजाबाई आता साध्या जिजाबाई राहिल्याच नव्हत्या. त्या जिजाऊ झाल्या होत्या. पांढरी सुती साडी, कपाळावर मोठा टिळा आणि डोळ्यात एक करारीपणा, हे त्यांचं नवीन रूप होतं. दुसरीकडे अविनाश आणि स्नेहाच्या आयुष्यात मात्र अंधार दाटू लागला होता. आईची संपत्ती नावावर केल्यानंतर अविनाशने मोठा व्यवसाय सुरू केला, पण मातेचा शाप आणि चुकीच्या संगतीमुळे त्याला नुकसान होऊ लागलं. त्याने व्यसनाकडे डोळे वाकवले नाहीत आणि स्नेहाच्या वाईट सवयींमुळे घरातील शेवटी उरलेले पैसे निघून गेले. त्यांना वाटत होतं की आई कुठेतरी मेली असेल किंवा भीक मागत असेल. पण त्यांना हे माहीत नव्हतं की ज्या आईला त्यांनी स्मशानात पाठवलं होतं तीच आई आता एका मोठ्या साम्राज्याची मालकीण झाली होती. जिजाबाईंनी ठरवलं होतं की त्या अविनाशकडे स्वतःहून कधी परत जाणार नाहीत. न्याय हा काळच करतो, फक्त संयम ठेवावा लागतो, असं त्या म्हणायच्या. आपल्या आश्रमातील वृद्धांना त्यांच्या संघर्षाची बातमी आता वृत्तपत्रात येऊ लागली. पण फोटो कधीच छापायला त्यांनी नकार दिला होता. फोटो त्यांनी छापू दिला नव्हता. त्यांना भीती वाटायची की जर त्यांचा चेहरा समोर आला तर तो पापी मुलगा पुन्हा त्यांच्या आयुष्यात येईल. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. जिजाबाईंच्या यशाचं शिखर जितकं उंच होतं तितकंच अविनाशच्या पतनाचा खड्डा खोल होत चालला होता. काळ कुणासाठीही थांबत नाही. 7 वर्ष उलटून गेली होती. जिजाबाईंनी स्मशानाच्या राखेतून उभं केलेलं आईचा आधार हे साम्राज्य आता फक्त एक आश्रय राहिलं होतं. तो तर एक खूप मोठा ब्रँड झाला होता. शहराच्या मध्यभागी त्यांची हस्तकला आणि शुद्ध मसाल्यांची मोठी दुकानं उघडली होती. जिजाऊ मावशींच्या मार्गदर्शनाखाली शेकडो अनाथ मुलं शिकत होती आणि शेकडो निराधार आजी आजोबा सन्मानाने काम करत होते. पण दुसरीकडे ज्या आलिशान फ्लॅटसाठी अविनाशने आईला घराबाहेर काढलं होतं तिथे आता दहशतीचं वातावरण झालं होतं. अविनाशने आईची सगळी संपत्ती विकून एका मोठ्या रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवले होते. पण नियतीचा खेळ बघा. ज्या जमिनीवर त्याने डोळा ठेवला होता तिथे कायदेशीर काही अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि त्याचे सगळे पैसे तिथेच अडकले. त्याला जुगार आणि महागड्या दारूचं व्यसन लागलं. स्नेहाला फक्त पैशांच्या आणि दागिन्यांचीच आवड होती. ती आता दिवसभर अविनाशशी भांडत होती. काय उपयोग झाला त्या म्हातारीला हाकलून? शेवटी आपण रस्त्यावर आलो ना, स्नेहा ओरडत होती. गप्प बस. त्यावेळी तुलाही तेच हवं होतं ना, आता मला दोष देऊ नकोस. अविनाशने रिकामी बाटली भिंतीवर फेकली. एका सकाळी त्यांच्या दारावर बँकेचे अधिकारी आणि पोलीस आले. कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे त्यांचं घर जप्त होणार होतं. अविनाशने खूप विनवण्या केल्या, पण कायद्यापुढे त्याचं काही चाललं नाही. फक्त 2 तासात त्यांना त्यांचं सामान घेऊन रस्त्यावर यावं लागलं. ज्याच्या आईला रात्रीत एका घराबाहेर काढलं होतं, आज नितीन त्यांनाही तसंच अनुभव घडवून दिला होता. रस्त्यावर भटकताना अविनाशला एका जुन्या मित्राची भेट झाली. अरे अविनाश, तुझी ही अवस्था का? तू आईचा आधार संस्थेत का जात नाहीस? तिथे गरिबांना, अनाथ लोकांना खूप मदत मिळते. तिथल्या जिजाऊ माता खूप मोठ्या मनाच्या आहेत. ऐकले की ते कुणालाच रिकाम्या हाती परतवत नाहीत. अविनाशला जिजाऊ माता हे नाव ऐकून कुठलाही संशय आला नाही. त्याला वाटलं की कोणीतरी श्रीमंत समाजसेविका असतील श्रीमंत. आणि मग स्नेहाने आणि अविनाश ठरवलं की तिथे जाऊन काही मदत मागायची किंवा तिथंच थोडं दिवस थांबायचं. दोघे चालत चालत शहराच्या त्या टोकाला पोहोचले. जिथे आधी जुनं स्मशान होतं, पण आता तिथे स्मशान नव्हतं. उलट एक सुंदर निसर्गरम्य जागा होती. मोठी पांढरी इमारत, चारी बाजूने फुलांच्या बागा आणि आनंदाने खेळणारी मुलं. आश्रमाच्या गेटवर पोहोचलेले सुरक्षा रक्षक त्यांना थांबून म्हणाला, कुणाला भेटायचंय? अविनाशने थोड्या घाईघाईत सांगितलं, माँसाहेबांना भेटायचंय. आम्ही खूप संकटात आहोत. रक्षकाने त्याला आतल्या हॉलमध्ये बसायला सांगितलं. तिथे भिंतीवर अनेक थोर माणसांचे फोटो होते, पण एका फोटोवर पडदा होता. अविनाश आणि स्नेहा तिथेच बसून वाट पाहू लागले. त्यांना वाटलं की आता आपलं नशीब उघडेल, कुणीतरी श्रीमंताबाई आपल्याला पैसे देईल. तेवढ्यात हॉलचे मोठे दरवाजे उघडले गेले. पांढऱ्या सुताच्या साडीतील एक भव्य स्त्री आत आली. तिच्या मागे 10-12 सेवक होते.
त्या स्त्रीने चेहऱ्यावर पांढरं पदर ओढलेला होता, त्यामुळे चेहरा नीट दिसत नव्हता. कोण आहात तुम्ही आणि काय हवे तुम्हाला? त्या स्त्रीचा आवाज खणखणीत होता. तो आवाज ऐकून अविनाशच्या अंगावर काटा आला. तो आवाज ओळखीचा वाटत होता, खूप जुना आणि मायेचा वाटत होता. पण आता तरी काहीतरी जोरदार होत होतं. आई. अविनाशच्या तोंडून काही शब्द बाहेर पडले, पण त्याने लगेच आपलं लक्ष जमवलं. माँसाहेब, आम्ही रस्त्यावर आलो आहोत. आमचं घर जप्त झालंय. आम्हाला मदतीची गरज आहे. जिजाऊ मावशी हळूच आपला चेहरा थोडा बाजूला केला. समोरचा चेहरा पाहताच अविनाश आणि स्नेहाच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण समोर त्यांच्या अविनाशची आई उभी होती. पण त्या आधीच्या हातबल आई नव्हत्या. त्यांच्या डोळ्यात मुलासाठी मायाही नव्हती, तर एक धगधगता राग होता. हॉलमध्ये एकाकी भयंकर शांतता पसरली. समोर आपल्या आईला पाहताच अविनाशच्या हातातील पिशवी जमिनीवर पडली. स्नेहाच्या चेहऱ्यावरचा रंग उडलाय. असं वाटत होतं की तिने एखादं भूतच पाहिलंय. तिची आई त्यांना एका पावसाच्या रात्री मरायला म्हणून घराबाहेर सोडून दिलं होतं. ती आज एका साम्राज्याची मालकीण म्हणून त्यांच्या समोर उभी होती. अविनाश थरथरत्या पावलांनी पुढे आला. आई, तू जिवंत आहेस आणि हे सगळं तुझं आहे. त्याच्या आवाजात आता खोटा लोचटपणा आणि पश्चाताप होता. जिजाबाईंच्या चेहऱ्यावर एकही रेष हलली नाही. त्या स्थिर नजरेने त्याला पाहत होत्या. आई शांतपणे म्हणाली, आई, तर त्याच रात्री मेली होती रे तुझी. अविनाश म्हणाला, ज्या रात्री तू तिचा हात धरून तिला घराबाहेर काढलं, त्याच दिवशी तुझी आई मेली. आज तुझ्यासमोर उभी जी माता आहे ती जिजाऊ आहे. या हजार हाणातांच्या आधारवड आहे. स्नेहानं आता नाटकाला सुरुवात केली. ती रडत जिजाबाईंच्या पायाशी पडली. सासूबाई, आम्हाला माफ करा. आमचं चुकलं. बघा, आमचं घर गेलंय, पैसे गेले, आम्ही रस्त्यावर आलोय. आम्हाला वाटलं तुम्ही देवाघरी गेलात, पण देव मोठा आहे म्हणून तुमची ही श्रीमंती आम्हाला बघायला मिळाली. आता आम्ही कुठे जाणार? आम्हाला तुमच्या या महलात राहू द्या. जिजाबाईंनी आपला पाय मागे घेतला. त्यांच्या डोळ्यातून आता अंगार बरसत होते. त्यांनी टाळी वाजवली आणि क्षणात आश्रमात 10-12 तरुण मुले जमली होती. तीच ती मुलं जी जिजाबाईंनी स्मशानातून उचलून मोठी केली होती. बघा रे मुलांनो, जिजाबाई गरजल्या, हेच माझे कुलदीपक आहेत. कुलदीपक आहेत हेच. त्यांच्याबद्दल मी तुम्हाला नेहमी सांगायचे, ज्यांनी प्रॉपर्टीसाठी आपल्या आईला स्मशानाचा रस्ता दाखवला. आज हेच लोक इथे आश्रय मागायला आलेत. हे ऐकले की आश्रमातील मुलांच्या मोठ्या आवळल्या गेल्या. त्यांचा थरकाप उडाला. ज्या माऊलीने त्यांना जीवन दिलं, तिची ही अवस्था या माणसांनी केली होती. हे ऐकून त्या तरुणांचा संताप अनावर झाला. एका मुलाने अविनाशची गचांडी धरली. थांबा. जिजाबाईंचा आवाज हॉलमध्ये गरजला, घुमला. मुलं थांबली. जिजाबाई अविनाश आणि स्नेहाच्या जवळ गेली. त्यांनी खिशातून एक जुनी फाटकी आणि डागाळलेली गोधडी काढली. ओळखलं का हे अविनाश? ही तीच गोधडी आहे जी घेऊन मी त्या रात्री घराबाहेर निघाली होती. या तुझ्या लहानपणीच्या आठवणी दडलेल्या आहेत, पण तू त्या रात्री मला फक्त हा कपडा दिलास. त्यांनी वळू खिडकीतून बाहेर पाहिलं, जिथे आता सुंदर बाग होती, पण एकेकाळी तिथे सरणं पेटायची. अविनाश, तुला वाटत असेल की आईकडे खूप संपत्ती आहे. आता आपण पुन्हा तिच्या जीवावर वर ऐशारामात राहू, पण लक्षात ठेव, या मालमत्तेवर तुझा हक्क तर सोडच, पण तुझी सावली पडण्यासारखी सुद्धा तू नाहीस. तू माझ्या रक्ताचा असू शकतोस, पण माझ्या संस्काराचा नाहीस. अविनाश रडू लागला. आई, एक संधी दे ना, मी तुझा मुलगा आहे. जिजाबाईंनी एक ठसका हसू दिलं. मुलगा? जो आईला जिवंतपणी स्मशानात पाठवतो तो मुलगा नसतो, तो काळ असतो. पण मी तुला रस्त्यावर मरू देणार नाही, कारण मी आई आहे रे तुझी. या आश्रमात कुणीही भुकेला राहत नाही. तुला इथे राहायचं असेल तर एक अट मान्य करावी लागेल. अविनाशला वाटलं की त्याला काही आलिशान खोली मिळेल, पण तो घाईने म्हणाला, सांग आई, कोणतीही अट मान्य आहे. जिजाबाईने आश्रमाच्या मागच्या बाजूला निर्देश दिला, जिथे वृद्धांची सेवा केली जायची आणि साफसफाईचं काम चालायचं. आजपासून तू आणि तुझी बायको या आश्रमात सेवक म्हणून राहाल. जे वृद्ध इथे राहतात त्यांच्या मुलांनी तुमच्यासारखं घराबाहेर काढले, त्यांचे पाय धुणं, भांडी घासणं आणि त्यांची घाण साफ करणं, हे तुम्हाला कामं करावी लागेल. जर हे मान्य असेल तर 2 वेळची भाकरी जेवण मिळेल, नाहीतर दरवाजा उघडा आहे. अविनाश आणि स्नेहा हे ऐकून स्तब्ध झाले. ज्या आईला त्यांनी नोकरासारखं वागवलं होतं, आज त्याच आईच्या आश्रमात त्यांना नोकर होऊन राहावं लागणार होतं. जिजाबाईंचे हे रौद्र रूप पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा थरकाप उडाला. ती फक्त एक म्हातारी नव्हती, ती एक रणरागिणी होती, जी अन्यायाला चुकवायची. अविनाश आणि स्नेहाला तर दुसरा काही पर्याय उरला नव्हता. बाहेरचं जग त्यांना ओळखीचं वाटत नव्हतं आणि खिशात पैसेही नव्हती.
शेवटी जिजाबाईंनी दिलेली नोकरी त्यांना स्वीकारली. ज्यांचा हात एकेकाळी आईला घराबाहेर ढकललं होतं, त्याच हाताने आता आश्रमातील इतर वृद्धांची सेवा करीत होते. दिवसेंदिवस अविनाशला आपली चूक कळत होती. जेव्हा तो एखाद्या वृद्धांचा पाय दाबायचा आणि तो वृद्ध त्याला आशीर्वाद द्यायचा, तेव्हा त्याला स्वतःची आईची हे अश्रू पाहून स्नेहालाही आता कळून गेले होते की दागिने आणि पैशापेक्षा माणुसकी जास्त महत्त्वाची असते. जिजाबाई मात्र दुरून हे सगळं पाहत होत्या. त्यांच्या मनात राग नव्हता, पण आपल्या मुलांना चांगला माणूस बनवायचं हा त्यांचा शेवटचा निर्धार होता. 1 वर्ष असंच उलटलं. जिजाबाईंनी एक मोठा समारंभ आयोजित केला. शहरातील मोठे अधिकारी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सगळे तिथे उपस्थित होते. सर्वांना वाटलं की जिजाबाई आता आपली सगळी संपत्ती मुलाच्या नावावर करतील, कारण त्याने संपूर्ण वर्षभर खूप सेवा केली होती. जिजाबाई मंचावर आल्या. त्यांचा चेहरा शांत पण तेजस्वी होता. त्यांनी माईक हातात घेतला आणि बोलायला सुरुवात केली. आज मी एक मोठी घोषणा करणार आहे. ही मालमत्ता, आईचा आधार, आश्रमाची माझी वैयक्तिक संपत्ती नाही. ही त्या राखेची पुण्याई आहे, जिने मला स्मशानात साथ दिली. म्हणून आज मी कायदेशीररित्या ही संपूर्ण मालमत्ता एका पब्लिक ट्रस्टकडे सोपवत आहे. यावर आता ना माझा अधिकार आहे, ना माझ्या रक्ताच्या नात्याचा. सभागृहात शांतता पसरली. अविनाशच्या डोळ्यात पाणी आलं, पण ते आता लोभाचं नव्हतं. जिजाबाई पुढे म्हणाल्या, माझा मुलगा आणि सून यांनी गेल्या 1 वर्षभरात आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना आता राहण्यासाठी आश्रमाच्या आवारात एक छोटंसं घर दिलं जाईल आणि ते आयुष्यभर या संस्थेचे सेवक म्हणून काम करतील. त्यांना पगार मिळेल, पण मालकी हक्क कधीच मिळणार नाही. कारण नाती ही मालकीसाठी नसतात, ती जपण्यासाठी असतात. जिजाबाईंनी त्यांच्या बनवलेल्या मृत्यूपत्रावर स्वाक्षरी केली आणि त्यांनी सगळी वैयक्तिक बचत स्मशानातील त्या कलुयाच्या नावावर केली, ज्याने त्यांना पहिल्या रात्री भाकरी दिली होती आणि राहायचा आश्रय दिला होता. त्या कार्यक्रमानंतर अविनाश जिजाबाईंच्या पाया पडला, पण जेव्हा जिजाबाईंनी पाय मागे घेतले नाहीत, त्यांनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, अविनाश, मी तुला माफ केलं, पण हे लक्षात ठेव, ज्या आईने तुला जन्म दिलाय तिचा अपमान केल्यावर नशिबात फक्त स्मशानातच उरतं. मी तुला पुन्हा घर दिलंय. आता माणसासारखं जग. काही वर्षांनी जिजाबाईंनी वयाच्या 80व्या वर्षी शांतपणे आपला देह सोडला. त्यांच्या अंत्ययात्रेला संपूर्ण शहर ओसंडून वाहत होतं, पण आश्चर्य म्हणजे अंत्ययात्रा स्मशानाकडे जात असताना कुणीही रडत नव्हतं. प्रत्येकजण आईचा विजय असो असं घोषणा करत होते. त्यांनी दाखवून दिलं की असहाय्य म्हातारीने जर ठरवलं तर स्वतःच्या संघर्षातून एक नवं जग उभं करू शकते. ज्या मुलाने आईला विकलं, तोच मुलगा आज त्याच आईच्या समाधीची सेवा करणं हे त्याचं भाग्य समजत होता. जिजाबाईंनी त्यांच्या आयुष्यातून एकच धडा जगाला दिला. आई ही फक्त नातं नाही, तर फक्त ताकद असते, जी अंधारातूनही प्रकाशाचा मार्ग शोधू शकते. तर मग मित्रमैत्रिणींनो, जिजाबाईंनी मुलाला आणि सुनेला शिकवलेला धडा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर दररोज अशा नवीन कथा ऐकण्यासाठी आणि वाचण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबवा. कारण येणाऱ्या प्रत्येक कथेसाठी व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी ऐकायला आणि वाचायला मिळेल. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.